हा एंड नाही पाहिजे, एंड वेगळा पाहिजे. मग एंड वेगळा आपली कहाणी काही दाखवलीच नाही काही. माझं स्वप्न पडला बेकार होतं. अच्छा त्रास झाला मला जाम. परत झोपलो मी चालू केलं. म्हणजे तू परत सुरू केलंस ते स्वप्न चांगल्या पद्धतीने. तिथूनच सुरुवात परत. अच्छा पण चांगली व्हायला पाहिजे. क्लायमॅक्स कधी कुठलाही लिहू शकतो. हा व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे. हे सगळं सुंदर आहे पण इथली माणसं नाही आहेत चांगली. इंडियन म्हणून आम्हाला खूप विचित्र ट्रीट करतायत. इंडियन नाही, ओव्हरऑल त्यांना आपल्या इकडची लोकच आवडत नाही. एशियन कंट्रीजमधली लोकं नाही आवडत. सो ते खूप रूड वागतायत, खूप असे हडतूड करून असे वागतायत. ते खूप घाण वाटतंय पण ठीक आहे. आपल्याकडे इकडचे लोक आले की आपण सहसा असं नाही बघत. आम्ही तर खूपच त्यांना या हे खाऊन बघा ते खाऊन बघा. भरपूर या नदी किनारी असे सगळे कॅसल्स आहेत. इथे पण एक वरती आहे दिसतंय, ते पण वर दिसतंय कुणाल. छोटे 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 सगळीकडेच आहेत. इथे व्ह्यू खूप सुंदर आहे आणि आता आम्ही राईन फॉल्सला जायला निघालो आहे. सो ही जी बाजूला जी दिसते नदी ही राईन रिव्हर आहे आणि आम्ही इथे खूप आनंदाने राहायला आलो होतो. पण इथलं जे बिहेवियर आहे या लोकांचं हे खरंच खूप रूढ आहे. हे सगळं आपल्याला कोणी सांगत नाही पण इथले लोक खरोखर रूढ आहेत. म्हणजे त्यांना एशियन कंट्रीमधल्या लोकांचे काहीतरी प्रॉब्लेम असतील कारण ती अतिशय हडतूड वागत होती आमच्याशी. पण व्ह्यू खूप चांगला आहे आणि आता आम्ही चांगला मूड ठेवून चाललो आहे राईन फॉल्सला. आपण काही ऑर्डरच करत नाही ना त्यांच्याकडनं. ऑर्डर करण्यासारखं नाहीच आहे त्यांच्याकडे. त्यांना कळत नाहीये की ते आपल्यासारखं नाहीये असं. आणि त्यांना कसं हे त्यांचं फूड आहे ना, त्यांना सगळं हे युज टू असणार आहे त्या गोष्टीला. इथे फोटो काढू. काल त्यांचे होते ना सेट. कुठला कलर निघाला आता किती होती मला कळलंच नाही. तर आम्ही आता ब्लॅक फॉरेस्टमध्ये आहोत आणि ब्लॅक फॉरेस्टमध्ये ओरिजिनल ब्लॅक फॉरेस्ट केक मिळतो. तो आम्ही खायला आता जातो आहे कारण आपल्याला आपल्या इथला ब्लॅक फॉरेस्ट केक माहिती आहे पण तो ओरिजिनल नाही आहे. आपल्या इथे ब्लॅक फॉरेस्ट केक म्हणून चॉकलेटचं वगैरे सगळं दिलं जातं पण इथे ओरिजिनल ब्लॅक फॉरेस्ट केक चं इन्व्हेन्शन झालं होतं आपण म्हणू शकतो. इथे तो बनला होता पहिला. सो तो आम्ही आता ट्राय करणार आहोत. लक्षात ठेवलं उद्या विसरेल. मग काय होईल? आमची आई खूप वेळ ड्रामा करेल. बरोबर आहे, तुम्हाला माझेच वाढदिवस लक्षात राहत नाहीत. आम्ही आता मस्त शॉपिंग केली आहे. हे सगळं घेतलंय, मला आवडलं. आईला घेतलं, मम्मीला घेतलं, मलाही घेतलं. तर आम्ही ब्लॅक फॉरेस्ट केक खाल्ला, त्यानंतर ही शॉपिंग केली आणि आम्हाला पुढच्या प्रवासाला जायचं होतं. हे आम्ही विसरूनच गेलो त्यामुळे थोडासा उशीर झाला आणि आता पुढचा प्रवास आहे जवळपास 4 ते 5 तासाचा. मध्ये थोडासा ब्रेक होता कारण आम्हाला राईन फॉल्सला जायचं होतं पण ते आम्ही कॅन्सल करतोय. तर आता मी झोपते. बाय. तर आम्हाला उशीर झाला आहे आणि पुढचा 5 तासाचा प्रवास आहे स्वित्झर्लंडला जायचा. त्यामुळे आम्ही आता कुणाच्या लायसन्सचं काम करायला गेलेत ते पहिलं आणि आम्ही डायरेक्ट निघतो. आम्ही जे रायन फॉल्सला जाणार होतो ते आम्ही आता जात नाही आहोत. ते आम्ही उद्या जाऊ आणि आता आम्ही डायरेक्ट स्वित्झर्लंडला चाललो आहे. आणि मी झोपा काढते गाडीत आणि आता मीच आहे फक्त गाडीत कारण सगळे बाहेर गेलेत. काही ना काहीतरी, कोणी वॉशरूमला गेलंय, कोणी कशाला गेलंय. घाबरले मी, घाबरले. मग काय कोण म्हटलं गाडीत आले आणि काय मला असं तुम्ही न सांगता कसं काय कोणाला पाठवलं? काय विचारलंस का? अरे मी म्हणाले तिला एक्सक्यूज मी. मी तिला म्हणते एक्सक्यूज मी. म्हटलं कुठे घेऊन चालली मला. अच्छा तू तिला घाबरली. साकेतला वाटलं ती तुला घाबरेल. नाही ती साकेत तिला बोलला देयर इज अ पर्सन इनसाइड प्लीज डोंट गेट स्केअर्ड ऑफ हर म्हणून. मी तिला घाबरले. का आली होती पण ती? मला असं वाटलं बोलता बोलता आली की काय आणि बसली गाडीत आणि चालली मला घेऊन. आणि मी बघते तिकडे तुमच्या चेहऱ्यावरती काही एक्सप्रेशनच नाहीत. चालेल का लायसन्स?
चल कुणाल, कॉंग्रॅच्युलेशन. दार उघडे तुझं. माझं मागचं कुणालने उघडलं. काय करतोय, काय करतात त्याने. असं काढू शकतो पण कोण काढतं, कसं काढतो. आपणच कसं काय. त्याने ना. आता आपण काय घ्यायला थांबलोय, आपण काय घ्यायला थांबलोय. हे कंपल्सरी आहे का. हो, 1 वर्षासाठी ती गाडी स्वित्झर्लंड मध्ये चालू शकते आता. पण आपल्याला काय उपयोगच नाही ना, आपण त्या गाडीवर राहणार. हो. स्वित्झर्लंडचा पास घेऊन आम्ही पोहोचलो लेंड चॉकलेट म्युझियममध्ये. सो इथे हा सगळ्यात मोठा चॉकलेट फाउंटन आहे आणि तुम्ही हवं तेवढं चॉकलेट आतमध्ये जाऊन खाऊ शकता. सो आता आपण म्युझियम फिरूया. या म्युझियमची खासियत ही आहे की इथे त्यांनी एक मस्त ऑडिओ गाईड ठेवला आहे. सो तुम्ही एक ऑडिओ गाईड घेऊन तुमची लँग्वेज सिलेक्ट करून तुम्ही आतमध्ये म्युझियममध्ये फिरू शकता आणि प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. सो चॉकलेट कसं बनलं, पहिलं चॉकलेट कोण खायचं, त्याच्यानंतर ते जगात सगळ्यांना खायला कसं मिळालं, चॉकलेट कशापासून बनतं, ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी ह्या म्युझियममध्ये दिलेली आहे. च्या कुंडातले नारळ देवबागचे आहेत. कुणाल काय चाललंय, कुणाल कुणाल काय चाललंय, कसं लागलं. मला हे खायचंय. तर कोकोआ फ्रूट ज्याच्यापासून आपल्याला चॉकलेट मिळतं, तर ते कसं बनलं जातं, ते फ्रूट कसं दिसतं, ते झाड कसं असतं, झाडाची मुळं कशी असतात, ते फळ कसं दिसतं, फळांच्या बिया कशा असतात, त्याच्यापासून चॉकलेट कसं बनतं, या सगळ्याची माहिती या म्युझियममध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने दाखवलेली आहे. अगदी ते झाड कुठच्या प्रकारच्या मातीमध्ये येतं, ती माती कशी असावी, या सगळ्याची माहिती इथे लिहिलेली आहे.
मस्त चॉकलेट खाल्लं, चॉकलेट कसं बनतं ते बघितलं. त्याच्यानंतर हे पण आम्ही टेस्ट केलं आणि कुणालने खूप सारे चॉकलेट त्यांचे उचलले आहेत आणि खिशात भरलेत. खिशात भरपूर चॉकलेट्स घेऊन चाललो आम्ही. भेटलेस मला आता, तुझे एक्सप्रेशन मस्त भेटले. शोधत कायम शोधते मी तुला. कसं आहे तू असं हे करतो. ही इथेच आहे. अरे मला आता दिसलं. नमस्कार. आता आम्ही आलो होतो चॉकलेट फॅक्टरीमध्ये. आम्ही भरपूर सारे चॉकलेट खाल्ले. त्यानंतर कुणालने पण हे ठुसले भरपूर सारं. आणि आता आम्ही हॉटेलला जाणार आहोत आणि आता आम्ही आहोत कुणालच्या ड्रीम डेस्टिनेशनवरती, स्वित्झर्लंड. सो कुणाल, यू शुड थँक मी. से थँक्स टू मी. मान ना. थँक्यू. थँक्यू. जर्मन लँग्वेज मध्ये थँक्यू. छोटे छोटे कॅडबरी. अच्छा, केवढं आहे बघ. कितीला पण आहे? 23. ते चांगलं आहे. मस्त आहे. आणि दिसायलाही जरा वेगळं काहीतरी आहे. दिसायलाच फार भारी दिसत. मोठं चॉकलेट बॅग पण एक मिनिट थांब ना. हे सगळे इथे उभा राहील. गुड्डी मी बुड्डी ऐकलं. तिला मी बरीच नावं ठेवलेली आहेत. चुंडी, गुड्डी. मम्मी तिला गुड्डी बोलते आता, माझी मम्मी. चला बाबा. बंद कर. संसार बदलून बदलून काटा आहे मला. यार मारेन. काटा आलाय मला. काटा आलाय मला. शिफ्ट करून करून. बाकी देश मस्त आहे. आज आम्ही फायनली इंडियन फूड खाल्लं. पण एवढं खाल्लं की नंतर आता मी उशिरा आले व्हिडिओ करायला. पण लोणचं बघून तुम्हाला समजू शकता. पनीर करी. आमच्या बऱ्याच गोष्टी ज्या फिरायच्या राहिल्या त्या आम्ही आता असं ठरवलंय की म्हणजे पॅरिस आम्हाला अजून थोडं एक्सप्लोअर करायचं होतं. ते राहिलं आहे आमचं. आणि असे आहे बरंच काही काही राहिलं आहे जे त्याच्यासाठी आम्ही परत युरोपला येणार आहोत आणि व्यवस्थित फिरणार आहोत काही देश जे आमचे राहिलेत ती. आणि आम्ही लंडन आणि इटली हे 2 देश एकत्र फिरणार आहोत. बाकी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ॲड नाही करणार, कारण इटलीमध्ये एक्सप्लोअर करण्यासारखं खूप आहे आणि त्यासाठी आम्हाला भरपूर जास्त दिवस लागणार आहेत. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही वेगळा वेळ देणार आहोत. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आपण उद्या जाणार आहोत कुठे ते उद्याच बघूया. बाय बाय.